नमस्कार मित्रांनो, आपण ऑनलाईन बॅचचा आज पहिल्यांदा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम सुरू करणार आहोत. सगळ्यांना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम करताना तुम्हाला ज्या PDF सेंड केल्या आहेत दारूबंदी अधिनियमच्या, त्या सगळ्यांच्या प्रिंट जवळ असणं जरुरी आहे. त्याच्यावरून आपण मार्किंग करणार आहेत. आपण काही लिहून घेणार नाही आहेत, कोणतेही मटेरियल कोणत्याही पुस्तकात लिहून घेणार नाही आहेत. सगळ्यात जास्त इफिशियंट मागच्या 3 वर्षात रिझल्ट देणारी मेथड हीच राहिली आहे की कंटेंट जो आहे आपण तो अंडरलाइनिंग करून जो घेतला, मार्क त्याच्यातूनच वाढलेले आहेत. सगळ्यांना जे 10 मार्क येणार आहे त्यातले 8, 9, 10, तर आपलं टार्गेट आहे 10 पैकी 10 मार्कांचं. तसंच मॅन्युअल 1, 2, 3च्या देखील तुम्हाला नोट्स PDF अवेलेबल केल्या जातील आणि त्या तुम्ही प्रिंट करून घ्यायच्या, त्या आपल्याला लागतील. त्याच्या व्यतिरिक्त आपण सर्क्युलर जे असतील शासनाचे ते घेणार आहेत आणि नंतर बाहेर पुण्यात जे पुस्तकं किंवा नोट्स असतील त्या सगळं इन्क्लूड करणार आहेत आपल्या ज्या मी दिलेल्या तुमच्या नोट्समध्ये. तर आपलं साधारणतः टोटल जे 40-45 दिवसांचं शेड्यूल आहे ते होईल. त्यानंतर शेवटी सगळ्यात मायनर कायदे होतील. आज आपण दारूबंदी अधिनियमाला सुरू करणार आहोत. सगळे लेक्चर्स हे लाईव्ह लेक्चर्स जे क्लास चालू असताना होतील, जेणेकरून त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यामधून तुम्हाला देखील प्रॉब्लेम्स जे असतील, छोटे मोठे समस्या असतील त्या सॉल्व्ह होतील. सगळ्यांकडे एक्सपेक्टेड आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम असावा, अशी एक ओरिजिनल महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आहे. 5 एप्रिल 2018 आहे तुमच्याकडे. 5 एप्रिल 2018 हा लेटेस्ट अमेंडेड ॲक्ट आहे. याच्यानंतर अमेंडमेंट झालं नाही. परवा मला कोणीतरी एक दिलं होतं सर्क्युलर, एक ऑर्डिनन्स होतं जे 2020ला, जे आपला कोरोनाच्या अगोदर ऑक्टोबरमध्ये कधीतरी झालं होतं. ऑर्डिनन्स म्हणजे काय म्हणतो, अध्यादेश. तर तो अध्यादेश पास झालेला नाही आणखीन, म्हणजे कायदा झालेला नाही. अध्यादेश साधारणतः पास झाला आपण किती वर्षात हे करतो, किती महिन्यामध्ये? राज्यघटनेचं आहे आपल्याला 6 महिन्यापर्यंत तो विधानसभेने पास केला पाहिजे, नाहीतर तो लॅप्स होतो. शक्यता आहे तो लॅप्स झाला असेल, कारण मार्चमध्ये कोरोना कोविड आलता, त्याच्यामुळे तो अध्यादेश लागू होणार नाही सध्या, किंवा लागू झालेला नाही. लागू झाला असता तर यांनी अमेंड केला असता ॲक्ट. साधा 134 अमेंड केला तर त्यांनी नवीन ॲक्ट टाकलेला आहे. त्याच्यामुळे याच्यानंतर आणखीन ॲक्ट झालेलं नाही, कन्फ्युजन व्हायचं नाही. सुरू करू. माझ्याकडे जुनं पुस्तक आहे 2017ला, मी 17पासून हेच करतो, म्हणजे त्याच्यामुळे अंडरलाइनिंग मार्किंग सगळं याच्यातच महत्त्वाचं, त्याच्यामुळे मी जुनं रेफर करतो. पण काही याच्यात तुमच्याकडे जे ते जास्त स्टँडर्ड आहे याच्यापेक्षा, तर तुमचं ओरिजिनल राहील आणि मग सेकंडरी हे राहील. आता एक इन जनरल असं आहे, दारूबंदी अधिनियम आणि मॅन्युअलचं रिलेशन असं आहे की महाराष्ट्र दारूबंदी अधिनियममध्ये ॲक्ट आहे, कायदा आहे प्रमुख, जे डिपार्टमेंटला रन करतो, आणि मॅन्युअल 1मध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन कसे करायचे, छोटे छोटे नियम, विनियमन आणि आदेश, अशा सगळ्या गोष्टी येतात. आता हे जे आयुक्तांनी सगळं कंपाईल केलेलं आहे मॅन्युअल 1मध्ये. मॅन्युअल 1मध्ये दारूबंदी अधिनियम पण इंग्रजीमध्ये सुरुवातीला, आणि मग सगळं दारूबंदी त्या आयुक्तांचा काय उद्देश होता की सगळे एकत्र डिपार्टमेंटला मिळावं, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल, इझिली अवेलेबल होईल. पेपर सेटर आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे, दारूबंदी अधिनियम मॅन्युअल 1, मॅन्युअल 2, मॅन्युअल 3. हे पेपर सेटर किंवा एक्झामिनरसमोर क्वेश्चन फ्रेम करताना हे डॉक्युमेंट समोर असणार आहेत. आपण पण तेच डॉक्युमेंट रेफर करणार आहेत समोर. पण त्याच्या व्यतिरिक्त तो कुठून काढू शकतो प्रश्न, हे देखील आपण सर्क्युलर्स लेटेस्ट काय असतील महत्त्वाचे, जे नियमामध्ये काही बदल असतील तर ते पाहूत नंतर. आता दारूबंदी अधिनियम, या तुमच्याकडचं सुरुवातीचं पान काढा. आता याच्यामध्ये जो ओरिजिनल दारूबंदी अधिनियम आहेत, मग एक मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये. पेपर सेटर इंग्रजीमधला आपलं काय MPSC काय म्हणतं, मराठी इंग्रजीमध्ये तफावत असेल तर काय रेफर करा, इंग्रजी. तर इथं 2018 किंवा 19ला प्रश्न आलेला आहे बघा, एक सगळ्यात सुरुवातीलाच जो होतो तो, की या अधिनियमाला संमती कधी कोणाची आहे. आता हे मराठी जो तुमच्याकडे गॅजेटेड आहे पब्लिश, त्याच्यात देखील तारीख नाही, ती कशातच तारीख नव्हती, ती फक्त इंग्रजीमध्ये फर्स्ट लाईन होती की हा अधिनियम जो आहे तो संमती गव्हर्नर जनरलची असेल, असा एक त्याची डेट होती. तर आपण ते पाहू. आणि तुम्हाला जे सुरुवातीला इंडेक्स आहे तुमची, एकदम हेडिंग महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमची, हे जे 20 मे 1949 हे काय तुमच्याकडे तारीख, पान नंबर सुरुवातीचंच हे करतो, त्याला नंबर पण नाही, 1 नंबर पान सापडल्या तारखा. इथून प्रश्न आलेला आहे, इथून एक्सपेक्टेड आहे, यावर्षी पण येईल, कारण अल्टरनेट इयरला इथून प्रश्न एक्सपेक्टेड आहे, कारण मराठीमध्ये ते कंटेंट दिलं नाही, जरी शासकीय पब्लिकेशन असेल तरी ते पण इंग्रजीमध्ये दिलं आहे. 3 तारखा लिहून घेऊ. 15 मे 1949 संमती, आणि अधिकारी विचारणार ते गव्हर्नर जनरल. काहीतरी लॉजिक तयार करून घ्या, गव्हर्नर जनरल काय प्रश्न. पेपर सेटर कन्फ्यूज कसं करणार आहे बघा. हा अधिनियम आता साधारणतः केंद्राचे जे अधिनियम आहेत ते कोण पास करतं, राष्ट्रपती.
राज्याचे जे आहेत ते कोण पास करतं? मग हा का अधिनियम गव्हर्नर जनरल कसं काय आला? ॲटलिस्ट गव्हर्नर तरी पाहिजे होता महाराष्ट्राचा, किंवा मग राष्ट्रपती त्यावेळेसचा कोणतरी तो पाहिजे होता, पण हा गव्हर्नर जनरल ही वेगळी तरतूद आहे. काय लॉजिक असेल, त्याची हिस्ट्री असेल ती आपल्याला त्यात जायचं नाही. बॉम्बे महाराष्ट्र तो याचं पूर्वीचं नाव बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम हे ॲक्ट नाव 2012 साली झालं आहे. त्या बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये त्यावेळेस महाराष्ट्र आणि गुजरात आणि थोडा MP चा काही भाग असेल कदाचित, त्यावेळेस गोष्टी असतील, पण गव्हर्नर जनरल याच्या ऑप्शनमध्ये राज्यपाल असेल, गव्हर्नर त्याच्या ऑप्शनमध्ये राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल आणि दुसरा एक मुख्यमंत्री असेल, किंवा नुसता गव्हर्नर असेल बॉम्बेचा. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. गव्हर्नर जनरल अल्टरनेट प्रत्येक एक वर्षानंतर इथं प्रश्न येण्याची शक्यता आहे. झालं 20 मे. आता 20 मे तारीख दिली. 20 मे 1949 काय झालं ते प्रकाशित, ते प्रकाशित लिहा. आणि 16 जून 1949, 16 जून 1949 अंमलात. हे माहिती आहे का, संमती प्रकाशित अंमलात कसा फरक आहे? संमती मिळणं, प्रकाशित होणं आणि अंमलात आणणं. अंमलात म्हणजे इम्प्लिमेंट, तेव्हापासून कायदा लागू होईल. प्रकाशन म्हणजे पब्लिश झाल्यानंतर लोकांमध्ये माहीत होईल. तर ही कंसातली डेट आहे ना जी आपण, ती प्रकाशनची 20 मे 1949. त्याच्यामध्ये खाली पहा, खाली ते हॅश दिलं आहे बघा, खाली लाईनच्या खाली 2012. त्याचं दुसरी लाईन त्याच्या खालच्या बघा, अधिनियमाच्या संक्षिप्त नावात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाची सुधारणा करण्यात येत आहे. 2012 साली ह्या अधिनियमाचं नाव बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्टऐवजी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम असं करण्यात आलं आहे. शक्यतो ही खालच्या जे लाईन आहेत याच्या खालचं आपल्याला कुठलंच काही करायचं नाही. शक्यतो तिथले प्रश्न येत नाहीत. एखादीच अशी तरतूद असेल जी आपल्याला फक्त पाहायची, एखाद दुसरीच तरतूद आहे पूर्ण अधिनियमामध्ये. याच्यात काय असतं, हे जे खाली दिलेलं असतं तुमच्या इथं, याच्यात काय असतं की अमेंड कसं झाला आहे, ह्या इथं एखादा नंबर असतो, एखादा बारीक, हे बघा नावाच्या तिथं एक नंबर दिला आहे. मग हा एक नंबर याच्या खाली येऊन पाहायचा आणि मग याच्यात उद्देश वगैरे काय आहे यासाठी हे पहा, हे पान नंबर पहा असं त्यांनी सांगितलं आहे. पण ते रेफरन्स बुक आहे, ते आपल्यासाठी पेपर सेटर तिथून कधी क्वेश्चन काढत नाही. आता एकदा नाव झालं, आता याच्यामध्ये आतमध्ये इंडेक्समध्ये या, इंडेक्समध्ये आपण त्याच्यात पाहू काय काय सगळ्या तरतुदी. अनुक्रमणिका आहे, अनुक्रमणिका बघा. प्रकरण 1 प्रारंभिकमध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि व्याख्या दिल्यात. फक्त वाचून घेऊ आपण, काय तिथं लगेच असं एक जनरल फक्त एक ओव्हरव्ह्यू आला पाहिजे की कायद्यामध्ये कुठे काय दिलं आहे. 2 मध्ये आस्थापना दिल्यात. प्रकरण 2 आस्थापना म्हणजे ते एस्टॅब्लिशमेंट, आयुक्त कोण आहे, नंतर जिल्हाधिकारी कोण आहे, दुय्यम अधिकारी कोण आहेत, इतर मंडळ, तज्ज्ञ मंडळ इतर. प्रकरण 3 मनाई म्हणजे तुम्ही काही दारू पिऊ नये किंवा दारू बनवू नये या संदर्भात मनाई असते. प्रकरण 4 आहे नियंत्रण, नियमन व सूट. मग हे दारू प्यायचे असेल तर काय करा, लायसन्स घ्या असं त्यांनी सांगितलं. मग त्यामध्ये सगळ्या तरतुदी आहेत. प्रकरण 4A 4B हे थोडेसे वेगळे आहेत, ते तिकडं आपण नंतर गेल्यावर पाहू. प्रकरण 5 मोहाची फुले आणि कलम नंबर 60 हे सोपं आहे. प्रकरण 6 काकवी म्हणजे मोलासेस किंवा मळी. प्रकरण 7 अपराध व शास्ती. हे शास्तीचे प्रकरण बघा, कलम नंबर कुठून चालू होतात, कलम नंबर 65 ते 104. एवढा मोठा अपराध व शास्तीचा 104 मोठं प्रकरण आहे. याच्यामध्ये जवळपास 1-2 प्रश्न, 3-4 प्रश्न सहज येतात. हे आपल्याला मिस नाही होऊ द्यायचे, हे पैकीच्या पैकी घ्यायचे. जे बाकीच्यांचे इथं आपल्याला 1 मार्क जो पुढे जायचा तो इथे 1 जाणार आहे आपण सहजसहजी. प्रकरण 8 उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज ड्युटी कशी लागेल ती. प्रकरण 9 अधिकाऱ्यांचे अधिकार, कर्तव्ये व कार्यपद्धती. प्रकरण 10 अपील व पुनरीक्षण रिव्ह्यू. हे छोटे इथं पण प्रश्न एक वर्ष आड येणं एक्सपेक्टेड आहे. प्रकरण 10 झालं. प्रकरण 11 किरकोळ संकीर्ण. तर संकीर्णमध्ये जरी किरकोळ किंवा संकीर्ण असेल तरी त्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटी अनुसूची आहेत. अनुसूची 1A 1, 2, 3. अनुसूची 1A हा नंबर अनुसूची 1च्या अगोदर आहे. हे जरा वेगळी तरतूद आहे. जनरली काय राहतं, अमेंडमेंट झाली का 1 नंतर 1 टाकतात, पण इथं 1 ही 1च्या अगोदर दिली आहे. एक फक्त नोट करून घ्या आताच, आपण नाही ते हे नाही पाहिजे. आता अनुसूची 1 आपण पुढे गेलो, अनुसूचीमध्ये जाऊ आत्ताच जरा या. आता मग आता याच्यात पुढे या, पान नंबर 2ला. ती काळी हिडिंगचे ते सगळे नाव जातात. 12, 13, 14, 15, 16 सन याचा अधिनियम. नंतर पान 2वर एक काळी बघा, काळ्याच्यातले ते उद्देश आहे. हा कायदा का तयार केला आहे तो एकदा वाचू, मग त्यात अंडरलाईन करू.
बघा मुंबई राज्यात, त्याच्यात नाव आणखी ते महाराष्ट्र राज्यात, माझ्यात मुंबई राज्यात आहे, महाराष्ट्र राज्यात दारूबंदीचे धोरण प्रचलन करणे, ते अंमलात आणणे, त्याची अंमलबजावणी करणे यासंबंधीचा कायदा, तसेच अबकारी कायदे हे सुधारण्याबाबत व एकत्रित करण्याबाबत अधिनियम. उद्देश काय आहे? दारूबंदी धोरणाचं प्रचलन, म्हणजे लोकांनी दारू पिऊ नये यासाठी काहीतरी वेगळ्या तरतुदी टाकल्यात, त्याची ती धोरणाची अंमलबजावणी. आणि अबकारी म्हणजे ड्युटीज आहे, एक्साईज ड्युटी त्यावेळेस पूर्वी नाव अबकारी वगैरे, तर त्या धोरण त्यामध्ये सुधारणा करणं. जे अबकारीचे बरेचसे कायदे होते ते एकत्र केलेत त्यांनी. प्रकरण 1 ला प्रारंभिक, त्याच्यामध्ये 2 नंबरचा आहे सेक्शन, कलम नंबर 1 मध्ये 2, तो संपूर्ण राज्यास, महाराष्ट्र राज्यास लागू आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू, याला गोल करा. आता या संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे याचा अर्थ, काही अर्थबोध आपण नंतर पुढे जाऊ त्यावेळेस मी लिंक करून सांगेल काय नेमकी इश्यूज आहेत, मुलं विद्यार्थी कन्फ्यूज कुठं होतात त्याबाबत आपण नंतर पाहू. 3 नंबर. आता हे जे 3 मध्ये पहिला पॅराग्राफ, दुसरा पॅराग्राफ आणि 3 मध्ये असे 2-3 पॅराग्राफमध्ये केलं. पहिल्या पॅराग्राफमध्ये की हा अधिनियम कधी लागू होईल, शासन जी तारीख विनिर्दिष्ट करील, सापडला एक शब्द, त्याला अंडरलाईन करा. आणि त्याच्या बाजूला 3 मध्ये कलम 1च्या 3 मध्ये, कलम 1च्या 3 मध्ये विनिर्दिष्ट केली ती तारीख लिहा बाजूला, 16 जून 1949. आपण मगाशी लिहिली ना ती, पण इथं तरी लिहून घेतो कधीपासून तो अंमलात आलाय, तर ही तारीख होती ती अंमलात आणण्याची. त्याच्यानंतर एक पॅराग्राफ सोडून खाली पहा, चांदा जिल्हा आहे, सापडला. चांदा म्हणजे कोणता? चंद्रपूर, चांदा जिल्ह्यात. आता चांदा जिल्ह्यासंदर्भात एक काही तरतूद आहेत. एक काम करा, ही 2-3 लाईन आहेत ना त्या वाचा आणि त्यातून मला सांगा प्रश्न कुठं जनरेट होऊ शकतो. सोपं आहे, पण इथं क्वेश्चन आला तर हा अवघड टाईपचा प्रश्न राहणार आहे. इथं सांगितलंय चांदा जिल्ह्याला लागू होत नाही, पण हां तिथं कंटेंट कुठं, प्रश्न पेपर सेटर क्वेश्चन कुठं काढणार आहे ते बघा, आपल्याला तो अप्रोच घ्यायचा आहे, कुठं काढू शकतो. आणि इथला प्रश्न आला तर अवघड राहणार आहे, बाकीच्या बऱ्याचशा मुलांना हा चुकण्याची शक्यता आहे. बघा आता वाचलं एकदा, त्या चांदा जिल्ह्याला गोल करा, चांदाला गोल करून त्यामध्ये एक त्याच्या दुसऱ्या लाईनला. आता हे दुसरी लाईन म्हणजे माझ्या पानानुसार मी लाईन सांगतोय, तुमच्या याच्यात पुढं मागं होईल, फक्त तेवढं ॲडजस्ट करा. व्यक्तींची सर्वसाधारण मागासलेली स्थिती या शब्दाला गोल करा. आणि पुढं अंडरलाईन पहा, तिथे दारूबंदी करण्यास सुरुवात करण्यापूर्वी योग्य पार्श्वभूमी तयार करण्याची गरज, योग्य पार्श्वभूमी तयार करण्याची गरजला अंडरलाईन करा. म्हणजे ह्या जिल्ह्यात, चांदा जिल्ह्यात पूर्वीचा, ह्या 2 कारणांमुळे लगेच लागू केला नाही हा अधिनियम. आता मागासलेली स्थिती म्हणजे चांदा जिल्हा जनरल चंद्रपूर, आणि तो एकतर खूप आदिवासी क्षेत्र किंवा दुर्गम भाग असल्यामुळं तिथल्या लोकांना मोहाची फुलं किंवा दारू बनवून पिण्याचा वगैरे सवय असणार आहे किंवा नेहमी त्यांची गरज डेली याच्यातला भाग असणार आहे, म्हणून त्यांनी इन्क्लूड केलं आहे मागासलेली स्थिती. आर्थिक स्थिती नाही ऑप्शनमध्ये, मागासलेली स्थितीला पेपर सेटर टाकणार आर्थिक स्थिती किंवा आणखीन एखादी, तर लक्षात ठेवा आर्थिक स्थिती त्यांनी इन्क्लूड नाही केलं. आणि योग्य पार्श्वभूमी, तिथल्या लोकांची योग्य पार्श्वभूमी आहे, तिथल्या लोकांमध्ये शिक्षण, अवेअरनेस, कारण हा कायदा 1949चा, त्यावेळेची कंडिशन तिथं आणखीन बिकट असणार आहे, त्याच्यामुळे त्यांना योग्य पार्श्वभूमी हा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी. आता पुढे या स्पष्टीकरण. चांदा जिल्हा बरं मॅन्युअल 1 मध्ये दिले, आपण घेणार आहे चांदा जिल्हा कधी लागू झाला, तरी पण एक लिहून घ्या मग लिहायचं असेल तर बाजूला. 1 एप्रिल 1961 शक्यतो बाजूला लिहा, सहजासहजी सापडलं पाहिजे. रिव्हिजनच्या वेळेस आपल्याला इथं पटकन रिवाईज झालं पाहिजे. आत्तापर्यंत 3 वर्षीच्या ऑनलाईनसाठी बॅच, आत्तापर्यंत 3 वर्षीच्या विद्यार्थ्यांचं जे चांगले मार्क आले त्यांचा दारूबंदी अधिनियम हा अर्ध्या तासात रिवाईज होतो, हा झालेला आहे. संपूर्ण दारूबंदी अधिनियम मॅन्युअल 1, 2, 3 हे सगळे मिळून 3 तासापर्यंत रिव्हिजन होतात, 3 तासाच्या आत सगळ्या. त्याच्यामुळे त्या हिशोबाने आपण आत्ता तयारी करायची. डोक्यात ते पाहिजे की परीक्षेच्या वेळेस आणि परीक्षेच्या आदल्या आठवड्यात मी कसं आपला मॅक्झिमम डेली एक रिव्हिजन झाली पाहिजे, डेली एक रिव्हिजन दारूबंदी अधिनियम आणि मॅन्युअल 1, 2, 3ची. इतक्या लेवलला दरवर्षी मुलं जातात, विद्यार्थी जातात, तुम्ही पण जाणार आहेत, पण सांगेल तसं करा, उगाच जास्त वाढीव आपल्याला बाकीचं नाही लगेच करायचं इन्क्लूड. हे स्पष्टीकरण अनुसूची 1 दिलं आहे बघा, अनुसूची 1 काढा तुमच्या नोट्समधली अनुसूची 1.
काय अनुसूची? चांदा जिल्ह्यात हाटभट्टी असलेलं क्षेत्र, त्यामध्ये पहा सबंध सिरोच्या तहसील, त्याला गोल करा. म्हणजे सिरोंच्या तहसील पूर्ण दोनमध्ये गडचिरोली तहसीलले काही गावं दिलेत, त्याच्यात तिथं नाही विचारणार. खाली ब आहे बघा, पुराडा पोलीस ठाणे गोल आणि 24 गावांव्यतिरिक्त सर्व गावे. मग पेपरसाठी काय विचारेल, कोणत्या तहसीलमध्ये किंवा कोणत्या पोलीस ठाण्यात किती गावांना लागू झाला किंवा किती गावांना सोडून लागू झाला असा विचारेल. एकमध्ये आपण सगळ्यात पहिले सबंध सिरोच्या तहसील आणि खाली ब मध्ये पुराडा पोलीस ठाणे क्षेत्रातील 24 गावांव्यतिरिक्त सर्व गावे. त्यानंतर पुढे क अहेरी पोलीस ठाणे, त्याला गोल करा आणि 33 गावांव्यतिरिक्त सर्व गावे. आता हे काय करेल पेपर सेटर, हा पुराडा जे ना, पुराडा पोलीस ठाणे आणि अहेरी याच्याबद्दल क्रॉस करील. तो टाकील पुराडाला 33 गावाव्यतिरिक्त आणि अहेरीला टाकील 24 गावांव्यतिरिक्त. क्रॉस लक्षात आलं. मग तुम्ही ते मेंटली तयार पाहिजे की आपल्या इथं कुठं नेमकी पुराडा पोलीस ठाणे क्षेत्रातील किती गावांव्यतिरिक्त आहे. ते गावं नाही आहेत, त्या गावांव्यतिरिक्त सर्व गावं. मग ते मेन्शन केलेत त्यांनी, ते कोणत्या गावांना लागू नाही ते मेन्शन केलेत. बरं ठीक आहे. आता या आपल्या कलमाकडे. हे जो पोटकलम 4 जो आहे ना, तो काही वाचायची गरज नाही आहे. त्यात फक्त शेवटच्या 2 लाईन बघा, याच्यातून क्वेश्चन येणार नाही या पूर्ण पोटकलमामधून. शेवटच्या 2 लाईन सर्व नियम विनियम आदेश, त्याला अंडरलाईन करा आणि तिथून बांध करून असं बाजूला लिहा. जिथे कायदा लागू राहील तिथे सर्व हे विनियम आदेश लागू राहतील, हे लागू राहील किंवा वरील बाबी लागू राहतील. जिथे कायदा लागू आहे, हा दारूबंदी अधिनियम किंवा हा कायदा लागू आहे, तिथे या कायद्यावर झालेले नियम विनियम आदेश लागू राहील. आता या पुन्हा मॅन्युअल एकमध्ये प्रत्येक जागेवर लिहिलं नाही आहे की हा नियम, समजा मळीचा नियम आहे, तो कुठे लागू होईल. ते जनरली त्यांनी सांगितलं की जिथं कायदा लागू होईल तिथं हे सगळे नियम लागू होतील. ठीक आहे. व्याख्या बघा, 1 नंबरपासून ते कितीपर्यंत आहे टोटल बघा एकदा. व्याख्या खूप महत्त्वाचा भाग आहे. 52पर्यंत आहेत, 52 व्याख्या आहेत. त्यातल्या काही व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत. तिथं 1 वर्षाआड 2 वर्षाआड असे काहीतरी प्रश्न नाही एक्सपेक्टेड आहे. इथून 1 किंवा 2 प्रश्न प्रत्येक वर्षी एक्सपेक्टेड आहे व्याख्यांमधून. व्याख्यांच्या कलमांमध्ये विचारतात, कधी नाही विचारतात आणखीन. पण आपण कलम नंबर पाठ कसे करणार आहे प्रॅक्टिकली ते मी सांगेल तुम्हाला नंतर. आता 1 मध्ये पहा, प्राधिकारपत्र, कलम 45. प्राधिकारपत्राला गोल करा, कलम 45ला गोल करा. आणि धार्मिक विधीसाठी, आता कलम 45मध्ये आपण पाहणार आहेत धार्मिक विधीसाठी वाईन, म्हणजे सॅक्रमेंटल वाईन. एक धार्मिक विधीसाठी एक वाईन असते. शॉर्टमध्ये सांगतो, इथं काय इंट्रोड्यूस करतो फक्त. धार्मिक विधीसाठी म्हणजे ख्रिश्चन समाजामध्ये त्यांच्या याच्यात इव्हेंटच्या वेळेस वाईन वापरली जाते. तर आपण मॅन्युअल एकमध्ये पाहणार आहेत की या संदर्भात मॅन्युअल एकमध्ये स्पेसिफिकली याच्या ख्रिश्चन समाजाबद्दल सांगितलं आहे. तर ते कसं आहे, ही वाईन कशी आहे, धार्मिक विधीसाठी जी दारू किंवा वाईन लागते ती आणि आपली वाईन रेग्युलरवाली वेगळी आहे. थोडक्यात आपण पंचगंगेचं पाणी आणतो आणि ते देवाच्या तिथं शिंपडतो वगैरे, असं पवित्र वाईन, त्या प्रकारची ही वाईन आहे धार्मिक विधीची वाईन. फक्त आता हे काय करतात, समजा एखाद्या ख्रिश्चन समाजातल्या एखाद्या व्यक्तीच्या एक वडील आणि त्याच्या मुलाचं लग्न आहे, तर त्याला त्याच्या लग्नाच्या वेळेस लग्नाला येणाऱ्या गेस्टला सगळ्यांना वाईन द्यायची. धार्मिक ही वाईन टेस्ट काय ते असतं ती टोस्ट करण्यासाठी किंवा कशासाठी देतील, त्यावेळेस ही वाईन जी बनवली असतं त्याची एक स्टँडर्ड प्रोसिजर दिली मॅन्युअल एकमध्ये. आपल्या रेग्युलर वाईनसारखी बनवली जात नाही. त्यामध्ये सांगितलं ही जी धार्मिक विधीची वाईन आहे त्यामध्ये सांगितलं तुम्ही हे पदार्थ एवढे टाका, ते पदार्थ एवढे टाका, एवढ्या दिवसच आंबवा, अशा प्रकारे आंबवा, जेणेकरून तिच्यात पवित्रपणा येईल. आता कसा येतो ते माहीत नाही, पण दैवत्व त्यांच्याच्यात येतं. आणि मग तशी वाईन फक्त तुम्ही या कलमांतर्गत घ्या. आता तिथं मॅन्युअल एकमध्ये सांगितलं की असं त्या व्यक्तीला वाटलं म्हणून लगेच चालू करायचे असं नाही आहे. एक्साईज डिपार्टमेंटकडे येतील ते आणि तुम्ही लायसन्स तुम्ही परमिट विचारतील, तर तुम्ही म्हणताल तुम्हाला ठीक आहे वाईन मिळेल, पण तुमच्या समाजातला एक ठराविक व्यक्ती ठरला, त्या व्यक्तीकडून मान्यता घेऊन या. तर हा व्यक्ती म्हणजे बिशप. तो बिशप जो असेल तो बिशपची एक लेटर लागेल, तरच आपण एक्साईज सब इन्स्पेक्टर आपण तुम्ही असल्यावर त्यांना ते धार्मिक विधीचं प्राधिकार किंवा लायसन्स द्यायचं. आपण डिटेल मॅन्युअल एकमध्ये पाहणार आहे. 45मध्ये थोडंसं आणखीन डिटेल राहील. इथं प्राधिकारपत्र आणि कलम 45 डायरेक्ट विचारतील. ते प्राधिकारपत्र कोणत्या कलमानुसार आहे, 45. पुढे गेल्यावर आपण थोडंसं आणखीन लिंक करू. बाटलीत भरणे, त्याला बॉक्स करा.
दारू बाटलीत भरायची म्हणजे काय करायचं, म्हणजे त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे सांगितलं आहे. पहिली लाईन सोडून बाटलीत भरण्याची खाली विकण्यासाठी सापडला शब्द, गोल करा आणि त्यामध्ये थोडंसं एंडिंगला बाटलीत भरणे या शब्द पुन्हा बाटलीत भरणेला गोल करा, याचा समावेश होतो. मध्ये बाकी सगळे भरणे. आता इमॅजिन करा, आता समजा एखाद्या दारूच्या गुत्त्यात तुम्ही गेलात एखाद्या हॉटेलमध्ये, परमिट रूममध्ये वगैरे वगैरे, आणि तिथं किंवा एखाद्या दारूच्या गुत्त्यात कुठेही, तर यांनी सांगितले बाटलीत भरणे काय, एखादा मोठा पिंप असेल त्यांनी तुम्ही ग्लासमध्ये घ्या, बॉटलमध्ये घ्या किंवा एका मोठ्या भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाका, त्या सगळ्याला बाटलीत भरणे या डेफिनेशनमध्येच टाकले त्यांनी. म्हणजे तुम्ही कसंही असतं याच्यात दुसऱ्याच्यात भरा, त्या विकण्यासाठी. उद्देश काय, पर्पज काय, फक्त विकण्यासाठी. विकणे काय आपण पुढं पाहू, पण ही बाटलीत भरणे एक उद्देश काय, विकायची, दुसऱ्या कोणाला तरी देण्याच्या उद्देशाने त्यांनी एका ग्लासात भरून दिली. उद्या तुम्ही एखादा एक्साईज इन्स्पेक्टर झालं तर एका गुत्त्यात गेला आणि त्यांनी पाहिलं तुम्ही एका ड्रममधून ग्लासात आणि ते कस्टमरला देत आहेत आणि तुम्ही म्हणता तुम्ही त्याला विकली, तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो. तो म्हणून आम्ही विकली नाही, आम्ही तर ग्लासात दिली, पैसे पण नाही घेतले. त्यांना असं म्हणता येणार नाही. विकण्यामध्ये हस्तांतरण सांगितले कशाही प्रकारचं, तर ते आपण पाहू पुढे. यात पुन्हा बाटलीत भरणे इन्क्लूड आहे. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी गोल करा. जिल्हाधिकारीमध्ये प्रश्न नाही येणार. आयुक्त, आयुक्तामध्ये फक्त दारूबंदी व उत्पादन शुल्क, त्याला अंडरलाईन करा. आयुक्ताची डेफिनेशन आपण पुढं पाहणार आहेत. समिती गोल करा, कलम 7ला गोल करा. प्रश्न विचारतील समिती या दारूबंदी अधिनियमानुसार समिती म्हणजे कलम नंबर का कलम 7 काय, तेच ॲज इट इज तसं राहील, ते विचारतील. 7 दारूचा गुत्ता, त्याला बॉक्स करा. दारूचा गुत्ता म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये कॉमन ड्रिंकिंग हाऊस म्हणतात, जिथं दारू पिण्यास अलाउड आहे किंवा दारू पिली जाऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे. इथं किती वाचलं तुम्ही तरी तुम्हाला लवकर अर्थबोध होणार नाही आहे. तुम्ही घरी वाचा किंवा कुठे वाचा, लक्षात येणार नाही. याच्यामध्ये फक्त प्रश्न पेपर सेटरी खूप शक्यता कमी येतो ह्या दारूचा गुत्ता ह्या डेफिनेशनमधून काढण्याची. फक्त तो काय विचारेल, दारूचा गुत्ता ही डेफिनेशन कोणत्या कलमांतर्गत किती आहे, 2 किती आहे, 2(7), कलम नंबर 2च्या 7मध्ये उपकलममध्ये आहे. आता याच्यात बघा 5वी 6वी लाईन एंडिंगला किंवा कुठंतरी कमाईसाठी एक शब्द आहे, कमाईसाठी किंवा नफ्यासाठी, फायद्यासाठी सापडतं, कमाईसाठी किंवा फायद्यासाठी. त्याला गोल करा, कमाई किंवा फायदा. हां, दारूच्या गुत्त्यामध्ये फायद्यासाठी. 4थी 5वी लाईन एंडिंगला बघा, कमाईसाठी किंवा फायद्यासाठी सापडलं. म्हणजे दारूच्या गुत्त्यामध्ये दारू जो विकणार आहे, देणार आहे, हस्तांतरित करणार आहे, त्यांनी त्याच्या स्वतःच्या कमाईसाठी किंवा फायद्यासाठी जो उघडलेली जागा आहे त्याला दारूचा गुत्ता म्हणायचं. त्याच्या खालून पहा, त्याच्यानंतर क्लबचं बघा सांगितलं, क्लबच्या जागेचा शेवटी एकदम त्या क्लबच्या जागेचा गोल करा किंवा कोणत्या इतर जागेचा समावेश होतो. आता एक क्लब म्हणजे पुण्यात बघा, पुण्यात डेक्कन जिमखाना क्लब आहे, जनरली फेमस आहे. डेक्कन जिमखाना नाव पण खूप जणांनी ऐकले, किंवा तुम्हाला पुणा क्लब माहीत असेल किंवा कोणताही क्लब जो तुम्हाला माहीत आहे, तुमच्या गावात माहीत आहे, ऑनलाईनवाले तुमच्या गावात माहीत आहे, असं कोणताही असं एक क्लब इमॅजिन करा. हे क्लबची प्रोसिजर कशी असते, ॲट अ टाईम ते 5-10 लाख रुपये फीस घेतात आणि मग तुम्ही त्यांच्याकडं बाकी सगळ्या सोयीसाठी कधी पार्टीला गेलं, छोटे मोठे हॉल खेळण्यासाठी, ते नंतर वेगळी फीज नाही घेत. पण आता याच्यामध्ये एक दारूच्या संदर्भात काय कंडिशन आहे, जर तुम्हाला दारू प्यायची असेल ना, तुमच्याकडे आपल्याकडे परमिट असेल, तर आपण काय करायचं, त्यांना एक लेटर द्यायचं की आमच्या वतीने तुम्ही दारू ठेवा, मग आम्ही आल्यावरती घेत जाऊ. कारण पैसे तर आपण एकदाच दिलेत, त्यामुळे ते काय परत पैसे नाही आकारणार. तर ही जेव्हा तिथं दारू असेल तर ती देखील ज्यावेळेस उपलब्ध असेल आणि मी प्यायला जाईल त्यावेळेस त्या जागेला दारूचा गुत्ता म्हणलं जाईल. भरे क्लब असो, 5 स्टार असो, ते काही प्रश्न नाही. जिथं दारू पिली जाईल, दिली जाईल, तिथं दारूचा गुत्ता. पुढे या 8मध्ये देशी दारू, याला बॉक्स करा. देशी दारूचं बरंचसं आपण पाहणार आहेत नंतर. त्यामध्ये पहा, भारतात उत्पादन केलेली, उत्पादन शब्दाला गोल करा. पुढे किंवा तयारला गोल करा. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या देशी दारू. आता हे साहजिक आपल्याला लक्षात येतं, देशी दारू म्हणजे देशात झाली, भारतात तयार आणि उत्पादन केलेली. इथपर्यंत घेऊ. उत्पादनला प्रोड्यूस म्हणतो, तयारला मॅन्युफॅक्चर म्हणतो. ह्या गोष्टी थोड्याशा कन्फ्युजन कधी चालू होतील, ज्यावेळेस आपण विदेशी दारू पाहू, आयात निर्यात पाहू, आणि मग त्यानंतर थोडेसे या गोष्टींचे अर्थबोध चालू होतील. लागवड करणे. आता हे भांगेसाठी बेसिकली, पण इथं भांग मेन्शन नाही केलं, पण भांग लागवड साधं. कशी लागवड करणे म्हणजे बी लावून करणे का रोप लावून करणे, तर बी लावून रोपटे, बी लावूनला गोल करा. आणि मध्ये आणीला एक छोटं गोल करा.
रोपट्याची वाढ होत असताना त्याची जोपासना करणे. आता याचा अर्थ सांगतो कसं आहे. जोपासना करणे, रक्षण करणे. आता जर समजा तुम्ही एक्साईज सब इन्स्पेक्टर आहेत, ही इथं आता भांग असे मेन्शन नाही केलं, लागवड करणे म्हणून आपण इथपर्यंत इन्क्लूड करू. लागवड केली समजा एखाद्याने भांग, या उदाहरणामध्येच पाहू कारण हे भांगेसाठीच बनवला कलम आहे त्यांनी. तुम्ही एखाद्याच्या शेतात गेलात किंवा एक्साईज इन्स्पेक्टर झाल्यानंतर कुठंतरी तपासणीसाठी गेलात, सध्या तरी भांग कशी लावतात, गांजा किंवा भांग ते सगळे ते ऊसाच्या मध्ये काहीतरी करतात आणि ते लावतात जेणेकरून सापडावं नाही. तुम्हाला कळालं आणि तसं पाहिलं ऊसाच्या मध्ये लागली तर तुम्ही त्यांना गुन्हा दाखल करायचा वगैरे सही प्रोसिजर करायचं. पण आता एखाद्याचं घर आहे त्याच्या पाठीमागे परस बाग म्हणजे ते नाही का पाणी जाताना ते असं तिथं आपोआप काही झाडं उगली असतील हे भांगेचे किंवा काही, आणि त्यांनी इंटेन्शनली लावले नसतील किंवा आहेत का नाही आपल्याला माहीत नाही, 1 किंवा 2च झाडं आहेत, तुम्ही गेलात आणि पाहायला झाडे, तर तुम्ही लगेच त्यांना अटक करायची का नाही. यासाठी त्यांनी हे 2 गोष्टी मेन्शन करा. ते झाड कसं बी लावून का रोपटं लावून लावलं पाहिजे, बी लावून लावलेलं पाहिजे म्हणजे त्यांनी स्वतःनी. आता बी लावून करणं सिद्ध नाही करता येत. आणि दुसरं म्हणजे त्याची वाढ किंवा जोपासना होताना रक्षण केलं पाहिजे. हे जर लक्षात आलं, समजा झाड लावले आणि त्याला पाणी जाण्यासाठी रस्ता केलेला आहे, बकऱ्यांनी शेळ्यांनी खाऊ नये म्हणून त्याला बाजूला थोडंसं काटे टाकलेत, असं केलं म्हणजे काय केलं त्यांनी, जोपासना केली. असं केलं असेल तर त्यांनी गुन्हा केला आहे. हे त्याच्यासाठी त्यांनी इन्क्लूड केलेली गोष्टी आहेत लागवड करण्यामध्ये. 10 मध्ये या विप्रकृत. विप्रकृतचा अर्थ काय इंग्रजीमध्ये, डिनेचर. डिनेचर आपल्याला बरंच डिनेचर पाहिजेत. विप्रकृतची फोड जरी केली तरी असं लक्षात येईल की ज्याची प्रकृती खराब केलेली आहे असं काहीतरी. विप्रकृत ज्याची प्रकृती खराब केलेली आहे, त्याचा थोडासा एक्सप्लेनेशन आपण नंतर पाहू. थोडंसं अगोदर हे कवर करू. म्हणजे मनुष्याच्या सेवनास अयोग्य त्याला गोल करा. आता याला उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जर समजा केमिस्ट्री बऱ्याच जणांचं असतं किंवा कधीतरी झालेलं असतं, 10वीपर्यंत, 10वीला पण शेवटी केमिस्ट्री असतं आपलं, बऱ्यापैकी ॲसिड असतात किंवा त्यावेळेस त्यांना अल्कोहोल लागत असतं. अल्कोहोलच्या बऱ्याच प्रक्रिया, केमिकल लॅबला अल्कोहोल आणताना कुठून तरी अल्कोहोल आणतात, प्युअर अल्कोहोल. आता हे अल्कोहोल जर इझिली त्यांना केमिस्ट्रीवाल्यांना अवेलेबल केलं तर तिथले काय प्रोफेसर लोक, पिऊन लोक सगळे, त्यांना घरपोच सोय झाली. मग त्यात फक्त एवढं की 10 ml घ्यायचं आणि 1 लिटर पाणी टाकायचं, झाली प्युअर देशी दारू. हीच देशी दारू असते. अशी सुविधा उपलब्ध होऊ नये म्हणून ते काय करतात, त्यामध्ये असे काही घटक टाकतात त्या दारूमध्ये की जेणेकरून ती अशी त्रास होईल, वॉमिटिंगसारखं मळमळ होईल, वास खराब होईल, अशी गिळल्या जाणार नाही. तर त्याला म्हणायचं विप्रकृत केलेली पदार्थ किंवा दारू जे असेल ते विप्रकृत, म्हणजे ज्याची प्रकृती खराब केलेली आहे. उद्देश त्यांचा तोच आहे. पुढे गेल्यावर ते अर्थबोध होत चालेल आपल्याला. इथपर्यंत आलं. पण कोणाच्या सेवनास अयोग्य, मनुष्याच्या का जनावराच्या का प्राण्यांच्या. मग या मनुष्य, पेपर सेटरचा स्कोप कोणाच्या, तर मनुष्याच्या. 10 अला या. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ, याला बॉक्स करा. DSP, डिनेचर स्पिरिशियस प्रिपरेशन. आपण DSPचे मॅन्युअल 1मध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहेत. फॉर्म नंबर पण DSPने सुरू होतात. डिनेचर स्पिरिशियस प्रिपरेशन. हे सिद्ध पदार्थ जो आहे ना, हा सिद्ध पदार्थावर अर्थबोध होतो. प्रोडक्ट प्रिपरेशन. त्यामध्ये पहा, विप्रकृत मद्यसार, मद्यसारला गोल करा छोटं, मद्यार्कला गोल करा. मद्यसार म्हणजे स्पिरिट, छोटंसं लक्षात नाही आलं तर स्पिरिट लिहून घ्या. आणि मद्यार्क म्हणजे अल्कोहोल. पुढे अंडरलाईन करा. वापरून केलेला कोणताही सिद्ध पदार्थ असा समजावा. त्याच्यामध्ये 3 पदार्थ खाली सांगितले बघा त्यांनी. 3 पदार्थ: लाख रोगन, फ्रेंच पॉलिश आणि वॉर्निश. मला सांगा, हे याच्यामध्ये लाख रोगन, फ्रेंच पॉलिश, वॉर्निश कोणाच्या पाहण्यात वा काही ऐकली का, किंवा पाहण्यात किंवा कधी जवळ असं कुठंतरी हे पदार्थ बघा. हे वॉर्निश वगैरे किंवा फ्रेंच पॉलिश, लाख रोगन, एक पेंटिंगच्या वेळेस लाकडावर पेंट द्यायच्या वेळेस असतं त्याच्यावर वापरतात बघा बऱ्याच वॉर्निश किंवा काही. आपण असा काही गोष्टी हायपोथेटिकल करू. तर त्याचा वास असा घ्यावा असा वाटणार असतो. हे घ्यावा असं वाटणारे जे पदार्थ आहेत ना, ते घ्यावा असं वाटण्याचं कारणच आहे त्यात कंटेंट आहे वरचा, अल्कोहोलिक कंटेंट. त्याच्यामुळे ते आपल्याला असं हे होतं, स्टिम्युलेट होतं की ते घ्यावं, प्यावं. इव्हन नशा पण तसेच करतात. दुसरं असं याचं, हे तर सोपे पदार्थ त्यांनी उदाहरण म्हणून सांगितलेत. आता याच्यापासून ते व्हाईटनर जे असतं, व्हाईटनरचं काय करतात कोणाला माहीत आहे का? काय माहीत असलं तर सांगायचं नाही असं काही. व्हाईटनरचं ते रिमोवर असतं ना, ते पांढरं पाण्यासारखं, ते लोक एकतर रुमालात घेऊन ओढतात, त्याचा वास घेतात किंवा हवा पितात. ती म्हणजे असं रुमालात टाकायचं आणि ओढायचं असं आतमध्ये, हवा आतमध्ये घेतल्यासारखं. त्यांनी नशा येते, स्वस्तात नशा येते, स्वस्त नशा, पण त्रास होतो. कोणी करायचं नाही, ऑनलाईनवाले
करायचं नाही कोणी, तर याचा अर्थ तुम्ही करायचं नाही, त्याचा रिस्की काम आहे ते, हे हजार्डस आहे. त्याच्यानंतर व्हाईटनर झालं. नेल पेंट रिमूव्हर असतं. नेल पेंट रिमूव्हर देखील तशाच प्रकारचं आहे, ज्यात अल्कोहोल, ते खूप वेळ हातावर ठेवलं का थंड झालं का ते अल्कोहोल उडतं म्हणून ते थंड होत असतं. पूर्वी डॉक्टर लोक आयोडीन लावायचे, स्पिरिट लावायचे, लक्षात आहे का? म्हणजे ते तर विसरण्यासारखी गोष्ट नाही, ज्यांनी लावलं असेल त्यांना दुखतं फार ते देखील हे अल्कोहोलिक कंटेंट आहेत, त्याचे प्रोडक्ट आहेत. चेरी, शू पॉलिशची चेरी असते ना, चेरी पॉलिश, त्याच्यामध्ये देखील अल्कोहोलिक कंटेंट असतं. जे नशा करतात काही लोक, मुलं, ते काय करतात, चेरी खातात ब्रेडमध्ये घेऊन, असं काहीतरी करून, त्यांनी देखील नशा येते. हे सगळे प्रोडक्ट आहेत, स्पिरिशियस प्रिपरेशन आहेत ते, त्याच्यामुळे त्यांची नशा येते, म्हणून त्यांनी ते स्पेसिफिकली ते इन्क्लूड केलेत. आता बघा, पेपर सेटर त्याने विचारणार चेरीला हे आपल्या त्या पदार्थ ते आपल्या समजण्यासाठी घेतलेत आपण. पेपर सेटर कन्फ्यूज काय करणार, पुढीलपैकी कोणते सिद्ध पदार्थ आहेत? लाख रोगन, जर्मन पॉलिश, वॉर्निश, इटालियन पॉलिश, कोणती ब्रिटिश पॉलिश, कोणती पॉलिश आहे? या फ्रेंच पॉलिशला गोल त्याच्यामुळे आवश्यक आहे, फ्रेंच पॉलिशला तो कन्फ्यूज करणार. लाख रोगन, फ्रेंच पॉलिश आणि वॉर्निश, तिन्हीला गोल केलं. हे आपला पुन्हा एकदा 2-3 रिपीट होईल. पिणे, आता हे पिणे म्हणजे काय, याचे पिणे डेफिनेशन कोणत्याच कायद्यामध्ये नाही, फक्त याच कायद्यामध्ये पिणे म्हणजे काय, पाणी पिणे, कोल्ड्रिंक पिणे, दारू पिणे आणि काय काय पिणे, हे येतं का काय येतं ते पाहू. आता पिणेमध्ये, पिणेला बॉक्स करा शब्दाला, व्याकरण फेरफार होणार धरून दारू पिणे, दारू पिण्याला गोल करा. आणि पुढे औषधी मादक द्रव्य सेवन करणे, औषधी मादक द्रव्य सेवन याला 2 करा. मग ह्या कायद्याअंतर्गत जेव्हा कुठं पिणे म्हणणार त्यावेळेस पाणी पिणे आणि कोल्ड्रिंक पिणे नाही, तर दारू पिणे आणि मादक औषधद्रव्य सेवन करणे यालाच पिणे म्हणायचं. बरं, इथं ह्या आला तर ह्या 2मध्येच येईन प्रश्न, शक्यता कमीच आहेत, पण 13 अतिशय महत्त्वाचा आहे. 2-13 उत्पादन शुल्क योग्य पदार्थ, त्याला बॉक्स करा. म्हणजे उत्पादन शुल्क, एक्साईज ड्युटी कोणत्या पदार्थांवर लागणार आहे ते सांगितलेत त्यांनी. बघा पदार्थ कोणते आहेत. पहिलं, मनुष्याने सेवन करण्यासाठी असले कोणते मद्यार्कयुक्त पेय, त्याला गोल करा. मद्यार्कयुक्त पेयाला बाजूला लिहा, अल्कोहोल किंवा लिकर किंवा दारू, लिकर किंवा दारू लिहा डायरेक्ट. आपल्या रेग्युलर बॅचच्या मुलांबरोबर हे डिस्कस झालं आहे. मद्यार्कयुक्त पेय मराठीमध्ये चुकीचं दिलं आहे ॲक्च्युली, इंग्रजीमध्ये त्याला लिकर दिलं आहे, लिकरला मराठीत अर्थ दारूच आहे. ब, मादक औषधी गोल किंवा भांग, ह्या भांगला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, हेम्प, HEMP, ते आत्ताच लागणार नाही आपल्याला. क, अफू, अफूला ओपियम, ओपियम लिहून ठेवा कच्चं बारीक याच्यात. अफूचे सगळे संदर्भातले नियम आपण सगळे NDPSमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहेत. अफू हे NDPS रिलेटेड असे जास्त, आपले ह्या दारूबंदी अधिनियम किंवा मॅन्युअल 1-2-3मध्ये 1मध्ये पण अफूचं काही नाही जास्त, थोडीशी माहिती आहे, पण खरी माहिती आहे NDPS. अफूचेच सगळे प्रोडक्ट पुढे जाऊन NDPSमधले मेजर ड्रग्स, जे ड्रग्स तस्करी होते ना, इथं मॅक्सिको, अमेरिकेच्या तिथं खूप जास्त ड्रग्स एक्सपोर्ट होतात. आपली इथं याच्यातून येतात, पाकिस्तानमधून. हे सगळे ड्रग्स आहेत ना, हे अफूचे प्रोडक्ट आहेत बऱ्यापैकी, आणि त्याच्यावर केमिकल प्रोसेस करून हे सगळे NDPS कायद्यामध्ये कव्हर होतं. आपला कायदा आणि मॅन्युअल एक हे दारू आणि दारूच्या पदार्थांसंदर्भात आहे. ड मध्ये बघा, चौथा पदार्थ म्हणून नाही दिला, पण कोण जाहीर करेल तो, राज्य शासन, त्याच्या खालची लाईन, उत्पादन शुल्क योग्य पदार्थ जाहीर करेल अशी. अंमली द्रव्य. आता मला सांगा 2-13मध्ये एकूण किती पदार्थ आहेत? 4. पहिला पदार्थ वाचून सांगा, पहिला पाहून सांगा कोणता? अल्कोहोल किंवा लिकर किंवा दारू. अल्कोहोल नाही घेऊ, त्याला लिकर लिहा, अल्कोहोल नका लिहू, लिकर लिहा. अल्कोहोल आणि लिकरमध्ये फरक आहे, हे आत्ताच फरक मी सांगणार नाही आहे, ज्यावेळेस मॅन्युअल होईल त्यावेळेस स्पिरिट, अल्कोहोल, लिकर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, आत्ताच नाही. आता फक्त त्याचा प्रॉपर ऑफिशियल अर्थ लिकर किंवा दारू. ब मध्ये मादक औषधी, आणि तिसरा कोणता आहे? अफू. चौथा कोणता आहे? राज्य शासनाने डिक्लेअर केला. हे 4 पदार्थ आपल्याला बऱ्याच, ह्या 4 पदार्थांवर त्यांच्यावर प्रोसेस केलेल्या पुढच्या पदार्थांवरच एक्साईज ड्युटी लागेल. आपण कलम 105 आहे उत्पादन शुल्क योग्य पदार्थ, तो तिथे गेल्यावर पुन्हा हेच पदार्थ पाहणार आहे, त्यावेळेस मी आणखी डिटेलमध्ये सांगेल. ह्या कलमाला 1 स्टार करून घ्या. 1 स्टार म्हणजे जास्त महत्त्वाचा, 2 स्टार म्हणजे अति महत्त्वाचा, नुसतं टिक म्हणजे जरा नॉर्मल. आता याच्यात शक्यता 50%पेक्षा जास्त क्वेश्चन यायची प्रत्येक वर्षी किंवा अल्टरनेट. इथं हा आला असेल म्हणजे आता लक्षात, इथंही काय येऊ शकतो 19मध्ये जर आला असेल तर, किंवा 105मधून एक येऊ शकतो. पण उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज ड्युटीचं इन्कमच या पदार्थांवर म्हणलं, एक पदार्थ सोडून चालणार नाही. 14
उत्पादन शुल्क त्याला बॉक्स करा, प्रतिशुल्क याचा अर्थ कसा घ्यायचा, संविधानाच्या त्याला गोल करा. संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना. 7व्या अनुसूचीला गोल करा, सूची 2ला गोल करा, नोंद 51 मध्ये नमूद केल्याप्रमाणे. आम्हाला सांगा 7वी अनुसूची काय आहे? राज्यघटना आपल्या सिलेबसला आहे. 7वी अनुसूची काय आहे? हा पण माहीत आहे, सूच्या सगळ्या आहे, पण काय ते 7वी अनुसूची कशासाठी? त्या सूच्या त्याच्यात आहेत 1, 2, 3. कशासाठी 7वी अनुसूची कशासाठी तयार केली? पण ते विषय आहेत, विषयावर काय करायचं राज्याने? त्या विषयांवर कायदे करण्याचे हक्क आहेत, त्या विषयांवर कायदे करण्याचे हक्क आहेत. ही शेड्यूल किती आहे ते? किती अनुसूची? 7वी अनुसूची. त्यातला स्टेट राज्यासाठी कितवा नंबरचं आहे? सूची नंबर. पहिली लिस्ट कोणती आहे? केंद्राची. किती घटक आहेत ते पाहून घ्यायचे. राज्यघटनेला तुम्हाला येऊ शकतात किती आहेत, नंतर किती जेवढे असतील तेवढे, आता नाही पाहिजे. नंतर राज्याची सूची 2 नंबर आहे, त्याच्यात किती घटक आहेत ते पाहायचे. नंतर कॉन्करंट लिस्ट किंवा समवर्ती, ते आता आपल्या तिथं मेन्शन नाही. समवर्तीमध्ये किती घटक आहेत? समवर्तीमध्ये अर्थ काय होतो? राज्य शासन आणि केंद्र शासन दोघंही कायदे करू शकतात. केंद्राच्या केंद्र. आता ही आपली सूची नंबर किती आहे? 2. म्हणजे कोणती? राज्याची. मग यांनी सांगितले राज्याची. आणि नोंद क्रमांक किती आहे? 51. म्हणजे राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीतील 2 नंबरच्या सूचीत 51 नंबरला राज्य उत्पादन शुल्काचे घटक मेन्शन आहेत. आणि हे वर जे आपण पाहिले 2.13मध्ये उत्पादन शुल्क योग्य पदार्थ, ते तसे तिथं कॉपी पेस्ट आहेत जवळपास सगळेच. तर आपण ते पण पाहणार आहेत. 145 मी त्याचाही रेफरन्स देईल, राज्यघटनेतला काय दिलं आहे. याला 2 स्टार करा. का बरं 2 स्टार? पेपर सेटर काय करीन? सूची नंबर 7 बरोबर का चूक? आता वाचा. लक्षात आलं का? अनुसूची किती आहे? 7. नोंद क्रमांक हे एक्झॅक्टली क्लिअर पाहिजे. जर मराठीत करणं असेल तर. इंग्रजीमध्ये करणं असं सोपं आहे. शेड्यूल असतं, लिस्ट असते आणि नंबर असतो. जर हा जर प्रश्न जर येत असेल तर त्यावेळेस फक्त एकदा इंग्रजीमध्ये नजर फिरवा की काय. ज्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये आला प्रश्न, कारण इथं प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. इथं पेपर सेटरला डायरेक्ट फॅक्ट मिळतात प्रश्न तयार करायला. तो काय करेल? ऑप्शनमध्ये काय करेल? राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमधील किंवा कोणत्या अनुसूचीमधील खालीलपैकी हा उत्पादन शुल्क आहे? अनुसूची 5, 6, 7. काय बरोबर आहे? 7. मग सूची नंबरमध्ये 2, 3, 4मध्ये काहीतरी कन्फ्यूज करेल किंवा नोंद क्रमांकमध्ये कन्फ्यूज करेल किंवा जोड्या लावा करेल आणि वरील किंवा अबक करेल, वरीलपैकी काय आहे काय नाही, मग सर्व आहेत असं काहीतरी प्रश्न टाकू शकतो. इथं सगळं टेस्ट करेल तो. हे प्रतिशुल्क म्हणजे काय ते लक्षात येतं तुमच्या? प्रतिशुल्क म्हणजे काउंटर व्हेलिंग ड्युटी एक इंग्रजीमध्ये त्याचा प्रकार आहे. म्हणजे कसं, आता आपल्याकडे उदाहरण एक याच्यामध्ये मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये काही 4-5 वर्षात 2017ला बॅच घेतली त्यावेळेस हे उदाहरण लाईव्ह होतं, म्हणजे करंट होतं त्यावेळेस. तर मेक्सिकोमध्ये ऊस किंवा असे काहीतरी ऊसापासून पदार्थ जास्त स्वस्त तयार व्हायचे आणि ते अमेरिकेत पाठवायचे. अमेरिकेत खूप जास्त जायला लागले. मग अमेरिकेने काय केलं? त्यांच्यावर काउंटर व्हेलिंग ड्युटी लावली. म्हणजे त्याच्यावर मर्यादा, जेणेकरून ते पदार्थ आपल्याकडे खूप जास्त डंप होऊ नयेत, कमी प्रमाणात यावेत म्हणून काउंटर व्हेलिंग ड्युटी. म्हणजे जे आपल्याकडे येणारे पदार्थ नियंत्रित करण्यासाठी प्रतिशुल्क लावायचं. दारू आपल्याकडे खूप जास्त एखादी यायला लागली तर तिला प्रतिशुल्क लावायचं, म्हणजे जास्तीचा रेट लावायचा आहे. MP मधून महाराष्ट्रात खूप यायला लागली, आपली देशी दारू ऐवजी तीच जास्त चालायला लागली, तर महाराष्ट्र शासन काय करेल? त्याला प्रतिशुल्क लावलं. पुढे 15 उत्पादन शुल्क महसूल म्हणजे एक्साईज ड्युटी. याच्यामध्ये जनरली वाचायचं तर वाचा कधीतरी, पण हे खाली कंसात दिले बघा, एक न्यायालयाने बसवलेल्या दंडाव्यतिरिक्त, त्याला गोल करा. याचा अर्थ बघा, याचा अर्थ उत्पादन शुल्क योग्य महसूलमध्ये सगळे प्रकारचे महसूल आहेत. त्याचा तुम्ही फीस घ्या, त्यांच्याकडून साधा आपला दंड, उशिरा फीस भरली म्हणून त्याचा दंड घ्या नॉर्मल, पण काय इन्क्लूड होणार नाही? न्यायालयाचा दंड इन्क्लूड होणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या इन्कम. 16मध्ये बघा निर्यातमध्ये एंडिंगला सीमा शुल्क सरहद्द न ओलांडता इतर रीतीने राज्याबाहेर नेणे, अंडरलाईन करा. सीमा शुल्क सरहद्द म्हणजे भारताची सीमा. आता इथं निर्यात करणे हा इकॉनॉमीमधला जो कन्सेप्ट आहे आपला, इकॉनॉमीमध्ये निर्यात करणे म्हणजे कुठून? भारतातून अमेरिकेला पाठवणे, भारतातून बांगलादेशला पाठवणे, हे सगळं निर्यात करणे येतं. याच्यामध्ये तसं नाही. याच्यामध्ये ते त्यांचं असं म्हणणं आहे, शॉर्टमध्ये आपण आता हा जर समजा ही महाराष्ट्राची, असा भारत घेऊ, असा काहीतरी असा आहे भारत. आता ही भारताची आपली सीमा किती असते? किती?
12 नॉटिकल मैल भारताची सीमा आहे, सरहद्द काय सागरी सागरी. आता 12 नॉटिकलबद्दल लगेच नको घ्यायला. आता त्यांचं असं म्हणणं आहे ही आपली ही जी सीमा शुल्कवाली ही मर्यादा आहे याच्या आता इथं महाराष्ट्र आहे समजा, असं काहीतरी महाराष्ट्र असेल, गोवा, आणि इथं एक दुसरं राज्य आहे कोणते असेल ते. तर जर समजा इथून महाराष्ट्रातून इथं गेलं दारू तर याला आपल्या डेफिनेशननुसार निर्यात म्हणायची आहे, निर्यात म्हणायची आहे. यांनी आता हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आता एकदा वाचा निर्यातची डेफिनेशन. सीमा शुल्क सरहद्द न ओलांडता, ही सीमा शुल्क सरहद्द न ओलांडता इतर रीतीने राज्यातून बाहेर नेणे. मग इथून न्या किंवा मग इथून न्या, तो काय मुद्दा नाही. याला काय म्हणायचं मग? निर्यात. मग तसंच आता जर इथून इकडं आलं तर नाही, हे कोणतं राज्य आहे? हे राज्य कोणतं आहे महाराष्ट्राच्या खालचं? कर्नाटक. इथपर्यंत नाही जायचं, थोडंसं वर येईल. पण इथून जर समजा याच्यात आलं तर त्याला आयात म्हणायचं. हे लक्षात आलं? हे आपण मग आयातमध्ये देखील अशी तरतूद पाहू. निर्यात आलं लक्षात. 2:16 होतं. 2:17 परदेशी दारू, त्याला बॉक्स करा. भारताबाहेरला गोल करा, उत्पादन गोल करा आणि तयार गोल करा. परदेशी दारू म्हणजे भारताबाहेर उत्पादन केलेली किंवा तयार केलेली सर्व प्रकारची देशी दारूला फक्त अंडरलाईन करा. आता या अंडरलाईनचा अर्थ मी मॅन्युअल 1 झाल्यावर तुम्हाला सांगेल, काय आत्ताच काहीच कळायचं नाही. आता परंतुमध्ये एक गोल करून बघा. आता याच्यात म्हणायचं आहे का त्यांना थोडक्यात परदेशी दारू, कोणत्याही देशी दारूला राज्य शासन परदेशी दारू म्हणून मान्यता घोषित करू शकतं. आता उदाहरणार्थ आता इथं सध्या देशी दारू आपण कोणती माहिती आहे आपल्याला सगळ्यांना? एका देशात ब्रँड सांगा, एक सर्विस म्हणून. देशी दारू, सातपुरती देशी दारू आपण कोणती पकडतो? एखादी संत्री मोसंबी आहे ना, काहीतरी अशा नावाच्या ब्रँड. कोणता? संत्री, सकू संत्रा किंवा काय जे असेल ते. संत्री मोसंबी जे आहे ते काय याचा अर्थ ते घेतात असं नाही, पण जनरल आता आपल्याला सगळं माहिती ठेवली पाहिजे. कान डोळे सगळीकडं तीक्ष्ण. आता इमॅजिन करा ह्या देशी दारूला टॅक्स कमी आहे. समजा संत्री नावाचा एक ब्रँड आहे आणि त्याच्यावर साधारणतः एक 50 रुपयाला बॉटल येते विक्रीसाठी आणि त्याला टॅक्स लागतो की टोटल 10 रुपये, म्हणजे 40 रुपयाचे 10 रुपये टॅक्स लागून 50 रुपयाला कस्टमरला मिळते. आता जर समजा महाराष्ट्रात सगळीकडेच हे लोक दारू प्यायला लागली, खूपच जास्त प्रमाणात वाढली. आता एक शासनात जर एक्साईज ड्युटी वाढवायची असेल तर ते काय करतील? ह्या दारूला परदेशी दारू घोषित करतील आणि एक्साईज ड्युटी खूप सगळी लावतील. त्याचप्रमाणे शासनाने स्वतःला पॉवर ठेवल्यात सगळ्या. कोणती परदेशी दारू असेल तर तिला देशी दारू घोषित करू शकेल. कोणत्याही परदेशी दारूला देशी दारू घोषित करू शकेल, जेणेकरून त्यांना ड्युटी, एक्साईज ड्युटी या टॅक्स कमी करता येईल. ह्या शासनाला पॉवर, स्वतःकडे खूप पॉवर ठेवल्यात त्यांनी. तर या संदर्भात आता आपण जे पाहत आहेत परदेशी दारू, तर कोणती परदेशी दारू देशी दारू म्हणून घोषित करता येईल किंवा कोणती देशी दारू परदेशी दारू म्हणून घोषित करता येईल. हे कन्सेप्ट जरी क्लिअर असेल ना तरी बस मग क्वेश्चन कसा आला तरी हँडल होतो. त्या परंतुमध्ये शेवटची बघा, कोणती वगैरे परदेशी दारू आहे असे जाहीर करण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्या अगोदर देशी दारू एक शब्द घ्या. देशी दारू परदेशी दारू आहे असे जाहीर करण्याचा अधिकार आहे. कोणाचा अधिकार आहे हा? राज्य शासनाचा. अंडरलाईन करा. मग कलम 18 भांग. अच्छा, ग्रामरक्षक दल माझ्या ह्याच्यात नाही आहे. कलम नंबर तुम्ही फक्त वाचून घ्या. आपला ग्रामरक्षक दलचा प्रश्न इथून नाही येणार आहे. ग्रामरक्षकचा दल 134 मधून येणार आहे. त्यांनी 134 दिले, तिथं गेल्यावर पाहू आपण, इथून नाही कंटेंट. बरं, त्यानंतर भांग. भांगेचं एकदा वाचा. भांगेच्या ज्या झाडापासून मादक औषधी द्रव्ये तयार करता येतात, त्याला अंडरलाईन. ते भारतातील कोणत्याही प्रकारचे भांगेचे झाड, याला गोल करा. आता अर्थबोध काय झाला मला सांगा एकदा, पहा एकदा, विचार करा त्याच्यावर काय. कारण याच्यावर बरेच एखादा क्वेश्चन तयार होऊ शकतो चांगला. आता भांगेचे अनेक झाडं असतील भारतात. असं विचार करा की 100 प्रकारचे भांगेचे झाड आहेत. बायोलॉजिकली म्हणजे बॉटनीमध्ये आहेतच ना वेग स्पेसिस कोणते असतील, पण यांनी कोणतं झाडं इन्क्लूड केलं ज्याच्यापासून मादक औषधी तयार होतात. आता जर समजा इथं मणिपूरमध्ये भांगेचं झाड आहे, ते तुम्ही महाराष्ट्रात कोणतरी आणलं आहे
आणि तुम्ही एक्साईज इन्स्पेक्टर त्यांनी पकडलं, भांगेच झाडांना इम्पोर्ट केलं, असं केलं, तुम्ही पकडलं, तर त्याला तुम्हाला किंवा त्याला काय सिद्ध करावं लागेल की हे भांगेच्या झाडापासून मादक औषधी तयार होतात. जर तयार होत नसतील तर ते आपल्या कायद्याअंतर्गत गुन्हा नाही. त्याच्यापासून हे मादक औषधी द्रव्य तयार झाले पाहिजे तर त्याला भांगेच्या झाडाला या कायद्याअंतर्गत घेतलेलं आहे, इतर झाडं नाहीत. मग आता पेपर सेटर काय करणार, इथं हे जे कलम 1 टाकील महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार पुढीलपैकी काय, 1 महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकारचे भांगे झाड हे भांगे या संज्ञेत येतं. 2 भारतातील कोणत्याही प्रकारचे भांगे झाड हे भांगे या संज्ञेत येतं. फक्त अ बरोबर, फक्त बरोबर, अ ब बरोबर, दोन्ही नाही. कोणतं परत स्टेटमेंट नीट ऐका. भांग या व्याख्येत पुढीलपैकी काय येतं, अ महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकारचे झाड, भारतातील कोणत्याही प्रकारचे भांगेच झाड, आणि उत्तर फक्त ब, अ ब आणि कोणते नाही, फक्त ब बरोबर. त्यांनी काय, आता आपल्याला लॉजिकली असं वाटतं की महाराष्ट्र भारताचाच भाग आहे, बरोबर, कन्फ्युजन इथं तयार होतं. पण कायद्यामध्ये त्यांनी भारतातील हा शब्द वापरला आहे, भारतातील कोणत्याही प्रकारचे झाड. जर पहिला नुसता बरोबर महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकारचे झाड जर पकडलं असतं आणि मणिपूरमधून इकडं आलं असतं तर ते ह्या डेफिनेशनमध्ये आलं नसतं. हा मादक औषध तयार होणारं झाड ना, अजून तर तेच केलं म्हणजे नाही अच्छा, ते मादक औषध तयार करणारं कोणत्याही प्रकारचं झाड हे आता फ्रेमिंगमध्येच, अच्छा त्याच्याबद्दल कन्फ्यूज झालं का. मग प्रश्न असा राहील, पुढीलपैकी भांगेचे झाड कोणते महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार ज्यापासून मादक औषध द्रव्य तयार करू शकतील ते. 2 मध्ये महाराष्ट्रातील कोणते भांगेच झाड, भारतातील कोणते भांगेच झाड, फक्त अ, फक्त ब, फक्त अ आणि क आणि कोणते नाही. काय ब काय होतं, फक्त कोणतेही झाड, मादक औषध द्रव्य आणि भारतातील भांग, असं काहीतरी कॉम्बिनेशनमध्ये राहील. पण प्रश्नाची डिफिकल्टी तशी वाढत जाते, त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळं घेतले थोडंसं. बरं, हॉटेल लायसन्स कलम नंबर 35 आपण एकदम ते आपल्याला खूप डिटेलमध्ये करायचं. ते कुटुंब त्याला गोल करा आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी नोकराचा समावेश होत नाही. मग प्रश्न सरळ येऊ शकतो, कुटुंबामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश आहे, घरातील आईवडील, नोकर आणि आणखीन कोणी भाऊ बहीण. मग कोणाचा समावेश नसेल, नोकराचा. ठीक आहे, इथपर्यंत या 20ला. आयात करणेला बॉक्स करा. आयात करणे म्हणजे आपण जे मागाशी पाहिलं निर्यात करणे, त्याचप्रमाणे इथून आयात करणे. मग याच्यामध्ये देखील काय, कोणती सरहद्द न ओलांडता, सीमा शुल्क सरहद्द, त्याला अंडरलाईन करा, सीमा शुल्क सरहद्द न ओलांडता. 21ला या. अंतरिम परवाना, अंतरिमला बॉक्स करा. अंतरिम म्हणजे काय, अंतिम नाही, अंतरिम, तात्पुरता, इंटरिम तात्पुरता परवाना, कलम 47. हे जे ना असे अंतरिम परवाना, हॉटेल लायसन्स, आदिपत्र, हे जोड्या लावायला कलम नंबर विचारू शकतात. तर आपण मी दारूबंदी अधिनियम झाल्यानंतर सांगेल की कोणते कलम कसे करा, जोड्या लावायला कोणते कलम करायचे आहेत आपल्याला. 22 मादक द्रव्याची डेफिनेशन पाहू आणि नंतर मग पुढे गेल्यावर सगळ्या डेफिनेशन झाल्यावर मग या डेफिनेशनमधल्या टेक्निकल गोष्टी समजू. मादक द्रव्याला बॉक्स केला, नंतर पहा कोणती दारू, मादक औषध द्रव्ये, अफू आणि राज्यशासन अंडर केलं काय, राज्यशासन घोषित करेल असा तो पदार्थ, ही म्हणजे मादक द्रव्ये. 222 223 मादक औषधी द्रव्ये म्हणजे बघा भांगेच्या शब्दाला गोरगळा झाडाची, त्याचं सायंटिफिक नेम दिले कंसात कॅनेबस सॅटिवा एल, त्याला बॉक्स करा. ज्यावेळेस हे भांगेचं पुढं आफूचं आणि मॅन्युअल आपलं NDPS मध्ये आणखीन एक सायंटिफिक नेम आहेत, हे 3 नावं एकत्र आपण लिहून घ्यायचे नंतर एका जागेवर, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. हे कॅनेबस सॅटिवा एल, पॅपॅवरस सॅम्निफेरस एल, हे सगळे नंतर आपण करू सगळे. बरं, याचं काय पण पाने, बारीक देठ, फुले, फळे, येणारी बोंड वगैरे सर्व. आता पेपर सेटर MPSC वाले हे काय करणार, याच्यात हे सगळे टाकणार आणि काय टाकणार, मूळ, खोड असं काहीतरी टाकणार, बी. मग हे बाजूला लिहायचं पुढं मूळ, खोड, बी नाही. म्हणजे भांग बनवताना त्या झाडाचं मूळ, खोड, बी पासून तयार होणार नाही किंवा तयार करायला वापरणार नाही. फक्त मूळ, खोड, बी हे नाही आहे, इथं लिहून घ्या एवढं. इथपर्यंत आहे. आता बघा ब मध्ये
चरसला बॉक्स करा. हे चरस समिष्ट वगैरे ते नाही, त्यामध्ये सगळ्यात शेवटचा बघा चरसमध्ये भांगेच्या झाडापासून मिळणारी राळ, त्याला अंडरलाईन करा. राळला गोल करा. राळला रिझिन्स म्हणतात, रिझिन्स राळ. मग इथं चरसचं जास्त आहे. चरसचं काहीच आपल्या दारूबंदी अधिनियम आणि मॅन्युअल एकमध्ये चरसचं काहीच मेन्शन नाही विशेष असं. इथं एक मेन्शन आहे आणि शिक्षामध्ये एक कलम आहे, फक्त चरस तेवढंच. पण आपल्यासाठी पेपर सेटसाठी काय चरस म्हणजे कशाची राळ? भांगेची राळ, आफूची राळ, गांजाची राळ. भांगेची, आफूची, गांजाची. कशाची राळ? भांगेचं. भांग, आफू आणि गांजा याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. जरी गांजा भांगेचं पुढचं प्रोडक्ट असेल तरी पण हेडिंग झाडाचं नाव भांग आहे, झाडाचं नाव गांजा नाही घेतलं त्यांनी, झाडाचं नाव भांग आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी भांग, सिद्धी, गांजा वगैरे दिले, ते सगळे पुढचे पदार्थ आहेत. क मध्ये बघा, वरीलपैकी कोणत्या पदार्थाची अंडरलाईन आणि खाली एक मिश्रण एक शब्द आहे त्याला गोल करा. ड मध्ये राज्य शासन अंडरलाईन करा आणि त्यानंतर मादक औषध द्रव्ये म्हणून जाहीर केला असा कोणताही पदार्थ. हां, ड मध्ये राज्य शासन सुरुवातीला अंडरलाईन करा. नंतर मादक औषध द्रव्य एक शब्द आहे म्हणून जाहीर करायला असा कोणता इतर पदार्थ. आता याच्यानंतर खालचं वाचायचं नाही, खालच्याचा अर्थ वेगळा निघतोय. त्याचा सगळ्या शेवटी पहा आफू कोका दिले, ते बरेच जण सुरुवातीला वाचताना एखादं वाचण्याच्या याच्यात काय आहे काय नाही ते शोधायला जातील. तुम्ही हा कलम वाचला जरी तरी तसंही तुम्हाला कळणार नाही एक नेमकी काय दिले. तर हे जे आफू कोका जे दिले ना त्याला बाण करून बाजूला हे ह्या डेफिनेशनमध्ये नाही, हे औषधद्रव्य नाही, कारण हे NDPS कायद्याअंतर्गत कव्हर होतं आफू कोका. पेपर सेटर इथून क्वेश्चन नाही काढणार आहे ड मधून, पण आपल्याला क्लिअरिफिकेशनसाठी. आता मग मादक औषध द्रव्यामध्ये आपण कोणते कोणते पदार्थ पाहिले? एक म्हणजे भांगेचं झाड किंवा भांगेच्यापासून ते जे बोंडे, सिंधी, ते देठ, फुले, फळे काय असेल ते. नंतर 2 चरस आणि 3 त्यांचं मिश्रण आणि 4थं राज्य शासन घोषित करेल असं. असे 4 पदार्थ पाहिले. हे सगळे मादक औषधी द्रव्य आहेत. ठीक आहे. आता यानंतर आपलं ज्यावेळेस आपण शास्त्री चॅप्टरमध्ये जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला याच्या सगळ्या लिंक सांगेल. ह्या मादक औषधद्रव्ये आणि वरचा जो आपण पाहिला मादक द्रव्य याच्यामधला फरक काय, 2.13 मध्ये उत्पादन शुल्क योग्य पदार्थ पाहिले ते, आणि हे 2.22 आणि 2.23 याच्यामध्ये फरक काय, हे आत्ताच आपल्याला ते करायचं नाही, आत्ताच लगेच लक्षात येणार नाही. पुढे 24ला दारू. इथं प्रश्न याची शक्यता ह्यावेळेस खूप जास्त आहे. 2 स्टार 3 स्टार करा. का दारू? का बरं? ह्यावेळेस चर्चा मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी काय चर्चा होत्या मार्केटमध्ये? वाईन ही दारू आहे का नाही या संदर्भात चर्चा होत्या. त्याच्यामुळे इथून प्रश्न तोच काढणार ते. तर आपण पाहू कोणतं. मद्यसार अंडरलाईन, विप्रकृत मद्यसार अंडरलाईन, वाईन गोल, बियर गोल, ताडी गोल, व पुढचं मद्यार्काचे बनलेले वगैरे असे सर्व प्रवाही पदार्थ अंडरलाईन. ठीक आहे. आता प्रश्न येईल वाईन ही दारू आहे का, किंवा पुढीलपैकी काय दारू आहे असा प्रश्न येईल. पुढीलपैकी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार पुढीलपैकी काय दारू आहे. मग ऑप्शनमध्ये टाकतील 1 वाईन, 2 बियर, 3 ताडी आणि 4था मद्यसार. मग प्रश्न येतील फक्त 1, फक्त 2, फक्त 3. मग मुद्दाम वाईन बाजूला काढतील आणि बाकीचे देतील. मग मुलं ज्यांना कन्फ्यूज आहेत ते म्हणतील वाईन तर दारू नाही, राज्य शासन म्हणते किराणा दुकान विकतंय. मग असं सोडून असा ट्रॅप आहे हा. मग वाईन दारू आहे की नाही आता सांगा, कन्क्लुजन काय? वाईन दारू आहे. डेफिनेशनमध्ये सरळ सरळ सांगितलं त्यांनी. बरं, त्याच्यामध्ये निरा येते, ताडी येते, निरा येते की नाही ते आपण निरामध्ये गेला मी तुम्हाला सांगेल कशा प्रकारे येते किंवा नाही. आत्ताच काहीच नका विचार करू, निरा होऊ दे एकदा, मग आपल्याला खूप सगळं पाहायचं खरं तर. बरं, ब मध्ये शेवटी दिलं आहे राज्य शासन. राज्य शासन म्हणल्यावर काय? राज्य शासन असा कोणताही पदार्थ दारू म्हणून घोषित करेल असा पदार्थ. मग ब मध्ये राज्य शासन अंडरलाईन करून पुढे दारू म्हणून जाहीर केला असा कोणता इतर मादक पदार्थ. याच्यामध्ये काय, ह्या कायद्यामध्ये बघा राज्य शासनाने स्वतःला खूप पॉवर ठेवल्यात. सगळ्या पॉवर शेवटी त्याला राज्य शासनाला असं वाटतं की मला वाटेल तेव्हा, म्हणजे राज्य शासनाला वाटेल तेव्हा कोणताही पदार्थ दारू घोषित करेल, बाहेर काढेल डेफिनेशनचं, असं काही. तयार करणे 25 मध्ये तयार करण्याला बॉक्स करा.
आता हे तयार करणे म्हणजे साधारणतः हे बघा, इमॅजिन करा आपण चहा तयार करतो अशी सगळी प्रोसेस आहे काहीतरी, उकळणं, गाळणं, फिल्टर करणं, वाफवणं, हे सगळ्या प्रोसेसमध्ये येतं, तिथं प्रश्न येणार नाही. त्याच्यामध्ये त्याच्यात दुसरा कंटेंट आहे बघा सेकंड पार्टमध्ये, परंतु एक शब्द आहे सापडला, परंतु एक शब्द, त्याला गोल करून पुढं परंतु तयार करणेमध्ये आहेत आपण, परंतु एक शब्द आहे मध्ये. त्यात बघा, ती खाजगी सेवनासाठी कायदेशीरित्या जवळ बाळगलेली दारू, अंडरलाईन करा. यास पुढं स्वादयुक्त करण्याच्या, स्वादयुक्तला गोल करा, किंवा खाली त्यांना रंग आणण्याच्या गोल करा. पुढं क्रियेचा समावेश होत नाही. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा कोणीतरी आणखीन एखादा दारू पित आहेत बारमध्ये आणि एक साईज सब इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही गेलाय आणि ते त्यांच्या ग्लासमध्ये वाईन ती बॉटल ठेवली, कोणती व्हिस्की घेतली आणि त्यात ते कोल्ड्रिंक टाकताय किंवा सोडा टाकतायत, तर तयार करणे ह्या डेफिनेशनमध्ये येईल का नाही? काय सांगितलं त्यांनी? खाजगी सेवन हे इन्क्लूड करायचं नाही, हा त्याचा अर्थ आहे शेवटचा. आपण जे आता पाहिलं गोल केलं ना, खाजगी सेवनासाठी आणि त्यासाठी स्वादयुक्त करण्यासाठी या क्रियेचा समावेश होत नाही. समावेश होत नाही याला गोल करा. मग आता या क्रियेचा समावेश होत नाही. मग याच्यामध्ये वर बघा, स्वादयुक्त एक गोल केलं आणि रंग आणण्याच्या प्रक्रियेचा त्याला एक गोल केलं आणि खाजगी सेवनासाठी एक गोल करा. मग खाजगी म्हणजे मला स्वतःला विकण्याच्या पर्पजसाठी नाही, स्वतः सेवनासाठी जर करायचं असेल तर ते मिक्स केलं तर तुम्ही एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून कोणाला पकडायचं नाही, त्यांना म्हणायचं ते. ब मध्ये बघा, ताडी तयार करण्याच्या व काढण्याच्या प्रत्येक क्रियेत समावेश होतो. तयार करण्यामध्ये कोणत्या प्रक्रिया? ताडीचं काय असतं, ताडीचं झाड असतं, त्या झाडावर जाऊन ते त्याच्या छेदणं आलं, त्याच्यावरून सगळं गाळणं आलं, ह्या सगळ्या प्रक्रिया, ताडीचं झाड छेदण्यापासून तर ते काढण्यापर्यंत तयार करण्या सगळ्या प्रोसेस याला तयार करणे असं म्हणतात. कलम वैद्यक मंडळ फक्त गोल आणि कलम 8 मोहाचे फूल याला बॉक्स करा. या संज्ञेत मोहाच्या झाडाच्या फळाचा किंवा बीचा समावेश होत नाही. फळाचा गोल करा, बीचा समावेश होत नाही, गोल. का बरं फळ आणि आपण हे केलं फळाचा आणि बीचा? हे ना काय करतील पेपर सेटर मुद्दाम याला ऑप्शनमध्ये टाकतील, पानाचा समावेश होतो की नाही किंवा मुळाचा, खोडाचा. हे फळ आणि बी, आता मोहाचं फुलच सांगितलं आहे त्याच्यामुळे फुलामध्ये ते बाकीचं काही इन्क्लूड होणार नाही, फक्त फुलच इन्क्लूड करायचं, इतर काही नाही. आपण आज हे एवढं करू, फक्त हे जेवढं झालं ते एकदा रिवाईज करू. मग जरासं पहिल्याच वेळेस इन डिटेल घेऊ राहिलेत म्हणून. आता हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचं नाव कधी बदललं, कोणतं वर्ष किती? 2012. आपण 3 तारखा पाहिल्या होत्या त्या बघा बरं, सांगा, पाहून सांगा, काय हरकत नाही. 15 मे 1900. संमती कधी मिळाली आणि कोणाची होती? कधी? वर्ष कधी आहे? 15 मे. नंतर प्रकाशित कधी केला आहे? 20 मे. आणि अंमलात कधी आणला आहे? आता हे सगळे वर्ष 49 आहेत. मे मध्ये कोणते 2 तारखा आहेत, 15 आणि 20, आणि जूनमध्ये 1 तारीख आहे. जूनमध्ये काय केलं आहे? 16 जून अंमलात आणला आहे. ह्या 3 तारखा व्यवस्थित रिवाईज करायच्या. नंतर आता यांनी उद्देश सांगितला होता धोरणाचे प्रचलन करणे व अंमलात आणणे वगैरे. हा अधिनियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे की नाही? आहे. बरं, खाली आपण चांदा जिल्ह्याचं पाहिलं होतं, तिथले का बरं तिथे लागू नव्हता केला हा अधिनियम? मागासली स्थिती आणि योग्य. मागासली स्थितीला पेपर सेटर आर्थिक स्थिती टाकू शकतो आणि हा फार ट्रॅप राहील, मोठा हेवी ट्रॅप, बरेच जण अडकतील. प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी चांदा जिल्हा लागू झाला नाही हा अधिनियम त्यावेळेस? मग कोणती? पहिलं येईल आर्थिक स्थिती, दुसरं येईल मागासली स्थिती, तिसरं येईल ती योग्य पार्श्वभूमी, आणि ऑप्शनमध्ये राहतील फक्त अ किंवा ब क. ब क उत्तर काय राहील? ब क. ठीक आहे. नंतर आपण प्राधिकार पत्र पाहिलं. अनुसूची 1 चांदा जिल्ह्याचं कुठे लिहिले? अनुसूची 1 अ मध्ये, की आपण कोणता तहसील होता पूर्ण तो लक्षात आहे का? सिरोंचा तहसील वगैरे ते सगळे ते जे असतील ते तहसील शब्द वापरला त्यांनी. व्याख्यामध्ये आपण पाहिलं प्राधिकारपत्र कलम 45 आणि धार्मिक विधीसाठी. धार्मिक विधी म्हणजे सॅक्रमेंटल वाईन, किंवा आपण ते पाहू पुढं कंप्लीट. बाटलीत भरणे, उद्देश काय? बाटलीत भरण्याचा उद्देश विकणे, उद्देश विकणे, आणि पुन्हा बाटलीत भरणे हे देखील बाटलीत भरण्यामध्ये इन्क्लूड आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचं आपण पाहिलं, काही विशेष नाही, तिथं नाही काढणारे. आयुक्ताचा याचे डेफिनेशन. दारूचा गुत्तामध्ये आपण पाहिलं, उद्देश दारूचा गुत्ता कशासाठी आहे? कमाईसाठी. त्याला गोल केलं आहे ना, कमाईसाठी, फायद्यासाठी, कमाईसाठी. आणि शेवटी क्लबच्या जागेचा किंवा इतर कोणत्या जागेचा समावेश होईल. ही खूप कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन आहे. तुम्ही जरी व्यवस्थित वाचायला जरी गेलात ना तरी लक्षात येणार नाही की दारूचा गुत्ता म्हणजे नेमकी काय सांगितलं आहे, कशाला माहिती. साधारणपणे एवढं लक्षात घ्या, दारूचा गुत्ता म्हणजे जिथं दारू पिणं अलाउड आहे आणि लायसन्स होल्डरला तिथं दारू लायसन्स, त्याला दारूचा गुत्ता उघडण्यासाठी लायसन्स लागेल आणि फक्त परमिट असणारच तिथं प्यायला दिली जाईल. देशी दारू भारतात उत्पादन आणि तयार झालेली. लागवड करणे, कशी लागवड? बी लावून लागवड करणे आणि जोपासना करणे किंवा रक्षण करणे. विप्रकृत, कोणाच्या सेवनास विप्रकृत? मनुष्याच्या सेवनास विप्रकृत. कलम 10 विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ, DSP. DSPमध्ये कोणते 3 पदार्थ पाहिले आपण? लाख रोगन, फ्रेंच पॉलिश, वॉर्निश. पिणे काय पिणे? दारू पिणे आणि मादक औषधद्रव्य सेवन. 213 उत्पादन शुल्क योग्य पदार्थ. 4 पदार्थ आहेत, कोणते होते वाचून सांगा? राज्यशासन घोषित करेल ते 4 असे पदार्थ. 14 मध्ये पाहिलं 214 उत्पादन शुल्क आणि प्रतिशुल्क. शेड्यूल कोणतं आहे? अनुसूची कोणती आहे? 7वी. नोंद क्रमांक 51. लक्षात येईल ना, सूची आणि अनुसूचीमध्ये आपण पाहिलं कसं कन्फ्युजन होऊ शकतं. उत्पादन शुल्क महसूलमध्ये काय कशा समावेश नाही? न्यायालयाच्या दंडाचा समावेश नाही. निर्यात करणे म्हणजे आपण काय करू, MP उदाहरण घेऊ. MP मधून महाराष्ट्रात करणं, आपण जनरली सगळीकडे तसं उदाहरण घेतो. काय असं काहीतरी आहे MPचं राज्य असं. हे MP मधून समजा महाराष्ट्रात आली तर ते आयात होईल का निर्यात होईल? MP मधून महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रातून तिकडे गेल्यावर निर्यात. फक्त काय, सागरी सीमा शुल्क सरहद्द न ओलांडता आयात किंवा दुसरीकडे पाठवणं, निर्यात झाली. परदेशी दारू म्हणजे कुठं? भारताबाहेर आणि उत्पादन तयार केलेली. राज्य शासन कोणती देशी दारू परदेशी दारू म्हणून घोषित करू शकते. भांग कोणतं झाड आहे? भांगे झाड, पण ज्यापासून तयार होतात तेच झाड. जे काही झाड भाजी म्हणून वापरू शकतात, काही जण डेकोरेशन म्हणून वापरू शकतात. ते झाड आपण इन्क्लूड करायचे का कायद्याअंतर्गत? नाही. आपल्या कायद्याचा उद्देश ज्याच्यापासून नशिले पदार्थ तयार होतील त्याचाच कंट्रोल करणे. उद्या हे डेकोरेशनसाठी एखादा स्पीसीज असेल, अनेक झाडं आहेत तर ते नाही वापरायचे. कुटुंबामध्ये कोणाचा समावेश होत नाही? नोकराचा. आयात करणे म्हणजे कुठून? MP वरून महाराष्ट्रात. अंतरिम परवाना कलम नंबर फक्त. मादक द्रव्य मध्ये आपण पाहिलं दारू, औषधद्रव्य, अफू, तसेच राज्य शासन टाकील तसे. 223 मादक औषधद्रव्य म्हणजे भांग आणि सायंटिफिक नेम त्या झाडाचं काय? सॅटिवा एल. त्याला गोल केलं ना, कॅनिबा सॅटिवा एल. मग आता याच्यामध्ये खाली बोंड वगैरे ते सगळे येतात. कशात समावेश नाही ते पाहिलं होतं, खोड बी वगैरे ते नाही. चरस म्हणजे कशाची राळ? आता हे भांग्याची, अफूची, गांजाची असं ऑप्शन आले तर काय देणार? भांग्याची राळ. आणि त्यामध्ये तिसरं होतं मादक औषधद्रव्य म्हणजे वरील सगळे याचं मिश्रण जरी केलं तरी चालेल. दारू या संज्ञेत कशात समावेश होतो ते पाहिलं. दारूची डेफिनेशन त्यामध्ये पाहिलं मद्यसार, विकृत मद्यसार, वाईन, बियर, ताडी, प्रवाही पदार्थ. आणि ब मध्ये दिलं राज्य शासन घोषित केलेला असा कोणता इतर पदार्थ म्हणजे दारू. इथं डेफिनेशन इथं यावेळेस प्रश्न येणं खूप जास्त एक्सपेक्टेड आहे. ॲटलिस्ट 25 मध्ये तयार करणं पाहिलं. तयार करण्यामध्ये काय पाहिलं आपण त्याच्यात महत्त्वाचं? खाजगी सेवनाकरता असेल तर स्वादयुक्त करण्यासाठी आणि रंग येण्यासाठी त्याच्यात काही पदार्थ टाकले तर ते तयार करणे डेफिनेशनमध्ये येईल का? नाही. तर ते तयार करणे डेफिनेशन आपण दारू तयार करणे म्हणजे केमिकल फॅक्टरी आणि तिथं सगळ्या प्रोसेस करून उकळवणं, फर्मेंट करणं, त्याचं वाफवणं, हे सगळी प्रोसेस येते ते तिथं प्रश्न नाही येणार आहे. आणि ताडीच्या झाडासंदर्भात तयार करणे म्हणजे ताडीच्या झाडावर चढणे, ते छेदणं, ते जमा करणे, सगळं तयार करणे प्रोसेसमध्ये येतं. मोहाच्या फुलामध्ये कशाचा समावेश नाही? फळाचा आणि बीचा. इथं व्यवस्थित फळ आणि बी लक्षात ठेवा. ते तिसरं ऑप्शन काहीतरी वेगळं टाकतील. मळीमध्ये आपण मळीचं आपलं इथं पाहायचं आहे. आपण आज इथं थांबू, उद्या मळीचं सगळं हे डेफिनेशनमध्ये समजून घेऊ. ह्या डेफिनेशन समजणं अतिशय महत्त्वाचं आहे, तर पुढचा कायदा समजत जातो. हे जर थोरोली नाही समजल्या, स्पेशली त्या 213च्या अगोदरच्या
जे विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ, मादक औषधी द्रव्ये आणि मादक औषधी हे कळायला पाहिजे थोरवली, तर ते पुढचा कायदा कळत जातो, नाहीतर कळणार नाही. आज हे सगळं रिवाईज करायचं तुम्ही. एक 10 आपण जसं रिवाईज केलं तसं फक्त थोडंसं एकदा वाचा. अंडरलाईन केलेला जो एवढं एक्सपेक्टेड आहे स्पेशली ऑनलाईन बॅचवाल्यांसाठी, की एवढं असं एक्सपेक्टेड आहे की आज जे आपण वाचलेलं असतं केलेलं असतं ते एकदा तरी तुम्ही थोडंसं एकदा वाचा पूर्ण, आणि मग त्यातून तुम्हाला अर्थ होतो. अंडरलाईन केलेल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. गोल केलेल्या गोष्टीमध्ये एकतर पेपर सेटर प्रश्न विचारणार किंवा उत्तर काढणार, या दोन्हीतून काहीतरी गोल केलेल्या गोष्टीमध्ये राहू शकेल. त्याच्यामुळं आजच्या आज रिवाईज करा. जर हे उद्या एक दिवस गॅप करून जरी तुम्ही रिवाईज केलं तरी तुम्हाला लिंक होणार नाही. आपले पूर्ण सगळा सिलेबस कवर होईपर्यंत आपला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम मॅन्युअल 1, 2, 3 ज्या दिवशी आपलं लेक्चर होईल तेव्हा त्याच दिवशी लगेच इमिजिएटली तुमचं रिव्हिजन झाली पाहिजे, तर तुम्ही लिंकमध्ये राहता, नाहीतर तसं बाहेर जाणार. आपलं टार्गेट 40 पैकी 38 किंवा 38+ आहे, आणि हे मागच्या 2019ला आपले 2018ला आपले टॉपर 37 मार्कांचे होते. 2017ला पहिल्यांदा झाला होता, त्यापैकी 25 मार्काचा पेपर होता कायद्याचा, त्यात 24 मार्काचे टॉपर होते. आणि 2019ला म्हणजे 17ला 24, 18ला 37ला संकेत वामन होते, 24ला 8 नंबरचे रँक, त्यांचं नाव पवार असं आहे, ते होते. आणि 19ला हे आपले योगेश आलते 32 मार्कात. त्यावेळी फास्ट ट्रॅक बॅच झाली ती, 15 दिवसाचीच बॅच होती आणि त्यांना आठवड्याभरात पेपर होता. एवढ्या कमी वेळात खूप फास्ट कव्हर केलं होतं, त्यामुळे चांगले मार्क मिळाले होते. असं आपलं सगळं राहील. हा पॅटर्न राहील. हा पॅटर्न प्रूव्हन आहे. तिन्ही वर्षी 2017, 18, 19 एक्साईज कायद्यामध्ये आउटस्टँडिंग मार्क देणारा पॅटर्न आहे हा. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. मी ज्युडिशरीच्या किंवा लॉ ऑप्शनल असताना देखील ज्या काही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहेत ते ह्याच पॅटर्नने क्लिअर झालो, आणि हेच पॅटर्न आउटपुट रेशो जास्त कायद्याच्या बाबतीत तरी, मी इतर बाबतीत नाही सांगू शकत, कायद्याच्या बाबतीत तरी हाच सगळ्यात राहील. सगळ्यात शेवटी आपण सगळ्या नोट्स पुण्यातल्या असणाऱ्या, मार्केटमध्ये असणाऱ्या इतर सगळ्या नोट्स हे आपल्या ओरिजिनल नोट्समध्ये इन्क्लूड करणार आहेत. असं करून आपण सगळा सिलेबस कवर करू. त्यानंतर मायनर काय होतील शेवटी. चालेल. ओके, थँक्यू.